आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना हादरवून टाकणारी एक बातमी। दक्षिण मुंबईतल्या डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार झाला। एका माथेफिरूने 5 जणांवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीररित्या जखमी आहे। हल्ल्याचा सगळा थरार इमारतीच्या खालती असलेल्या काही जणांच्या मोबाईलमध्ये कैद झालाय। हल्लेखोर हा मानसिक तणावात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। शेजाऱ्यांमुळेच आपलं कुटुंब आपल्याला सोडून गेल्याचा आरोपीला राग होता आणि त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलंय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या हल्ल्यात जयेंद्र आणि नीला मेस्त्री या पती पत्नींचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमी व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डीबी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। टोटल इसमें 5 लोगों के ऊपर चाकू से उसने हमला किया और इस 5 में से अनफॉर्चुनेटली 3 लोग जयेंद्र भाई मिस्त्री, ईला भाई मिस्त्री और जेनिल ब्रह्मभट्ट इनकी डेथ हो चुकी है, ऐसा हॉस्पिटल ने कंफर्मेशन दिया है और 2 लोग जो थे उनके ऊपर हॉस्पिटल में अभी ट्रीटमेंट चल रहा है। गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा केला होता। तसंच त्यांनी सांगलीच्या कुपवाड भागातल्या एका मशीद अनधिकृत असल्याचं म्हणत त्याचे फोटोही जाहीर सभेत दाखवले होते। यानंतर राज्य सरकारने तात्काळ या दोन्ही ठिकाणांवरचं बांधकाम हटवलं होतं। या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी माहीममधल्या बांधकामाचा आधीचा आणि कारवाईनंतरचा फोटो ट्विट करत प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचे आभार मानले। तसंच धार्मिक स्थळांच्या आडून केल्या गेलेल्या आक्रमणावर आणि अतिक्रमणावर वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर भविष्यात हे त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने दक्ष राहावं असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मुंबईतल्या माहीम इथल्या समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण समोर आणल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाले। मुंब्रा इथल्या डोंगरावरती अशाच प्रकारे काही अज्ञातांच्याकडून 7 ते 8 अनधिकृत दर्गे उभारण्यात आल्याची माहिती मनसेच्या ठाणे शहर शाखेने उघडकीस आणली। यासह मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे 15 दिवसांच्या आत हटवा, अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। पनवेलमध्ये मनसेने जोरदार बॅनरबाजी करत अनधिकृत दर्ग्यांवर कारवाईची मागणी केली। माहीमच्या मजारवर कारवाई केली, मग पारगाव पनवेलमधल्या दर्ग्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न मनसेने या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केलाय। अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। यानंतर अनिक्षाच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। अनिक्षाच्या जामीन अर्जावर येत्या 27 मार्चला सुनावणी होणार आहे। आज उनको 3 दिन का उन लोगों ने पूरा पुलिस कस्टडी मांगा था और मांगा था कि 3 पुलिस बढ़ा के दीजिए, हमको बैग रिकवर करना है और बहुत सारे ग्राउंड्स दिए थे। कोर्ट ने उनकी रिक्वेस्ट हमारे आर्ग्यूमेंट के बाद खारिज कर दी, उनको पुलिस कस्टडी से जुडिशियल कस्टडी में ले लिया। बेल एप्लीकेशन भी रिकॉर्ड भी रखी लिया और उसका रिप्लाई उनको मंडे को डायरेक्ट किया है, मंडे को हियरिंग के लिए रखा है बेल। मुंबईत ईडीने एक मोठी कारवाई केली। मुंबई ईडी कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांनाच ईडीने अटक केली। ईडीच्या प्रकरणातील काही गोपनीय दस्तऐवज हे लीक केल्याचा ठपका या दोघांवर ठेवून त्यांना अटक करण्यात आली। पुण्यातील व्यापारी अमर मुलचंदानी यांना काही गोपनीय दस्तऐवज विकल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली होती। पुण्याच्या सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक असलेल्या अमर मुलचंदानी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ईडी कार्यालयातील 2 कर्मचारी याच मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरच्या संपर्कात होते। या कर्मचाऱ्यांनी मुलचंदानीच्या ड्रायव्हरला काही दस्तऐवज दिल्याचं तपासात समोर आलं। ईडी कार्यालयातले हे दोन्ही कर्मचारी आणि मुलचंदानीच्या ड्रायव्हरला ईडीने अटक केली आहे। आणि आता बातमी आहे मेट्रोच्या प्रवाशांसाठी। मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मुंबई मेट्रोने एक गिफ्ट दिलाय। मुंबई वन कार्डचा वापर करून
मुंबई मेट्रोनं आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता एक विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी अमर्याद ट्रिप पास ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानुसार एका दिवसाचं अमर्याद ट्रिप पासचं शुल्क 80 रुपये तर 3 दिवसांच्या अमर्याद ट्रिप पासचं शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे। केवळ भारतच नाही तर जगभरात ज्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे आणि पुढेही राहील त्या आशाताई भोसले यांना आज मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांचं कौतुक केलं। महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशाताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतो। आपण अनेक वेळेला व्हर्सटाईल हा शब्द वापरतो आणि त्या शब्दाची व्याख्या म्हणजेच आशाताई असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तसंच आशा भोसले यांनी गाण्यांचा मोठा खजिना देशवासियांच्या करता कायमचा बहाल केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले। आशाताईंच्या गाण्यांचा यात संपूर्ण खजिना आहे। आशाताई 12,000पेक्षा जास्त गाणी गाऊ शकतात। खरं म्हणजे हा तर एक चमत्कारच आहे। आणि त्यामध्ये भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट गीतं, नाट्यगीतं असा मोठा खजिना महाराष्ट्रवासी आणि देशवासियांना आशाताईंनी दिला आहे। गेटवे ऑफ इंडिया नावाच्या एका सिनेमाच्या एका गाण्यामध्ये कोरसमध्ये आशाताई होत्या। तिथपासनचा आशाताईंचा जो प्रवास आहे तो आज महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार हा आशाताईंना गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मिळतो आहे। हा थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि आज खरोखर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठ्या उंचीला पोहोचला कारण तो आशाताईंना त्या ठिकाणी मिळाला आहे। हे जे मला महाराष्ट्र भूषण मिळाले माझ्या मते भारतरत्न आहे। हा मला इतकं मोठं आहे कारण माझ्या घरातून मला मिळालेलं आहे। माझ्या घरच्या लोकांना माझी आठवण आहे अजून। हे मला बघायचं होतं त्यापर्यंत 90 वर्षापर्यंत मी थांबले आहे। आशाताई 43-44 साली तुम्ही पहिलं गाणं गायला, तुम्ही 10 वर्षाच्या होता, तुम्ही आत्ताच सांगितलं। तर जेव्हा गायला उभ्या राहिलात तेव्हा मनात नेमके काय विचार होते? 10 वर्षाच्या मुलीच्या मनात काय विचार होते? आता 10 वर्षाची मुलगी, शाळेत जाणारी मुलगी, ती पण कोल्हापूरच्या, तिच्या मनात आता काय असणार? काय असणारच नाही। हां, त्यावेळेला मी माझी शॅनलची बॅग उघडली आणि त्यातून एक फोन काढला आणि म्हणाले, मम्मी आय वॉन्ट टू ईट समथिंग, मम्मी आय एम हंग्री। मम्मी बोलली, तू कशाला हंग्री झालीस? अरे मम्मी नॉट हंग्री, हंग्री। ओके मा बेटा, काय खायचंय तुला? मला भूक लागली। भूक लागलं? नाही नाही, भूक नाही। अच्छा, भूक लागली। आईनं म्हटलं, मग काय आणू? सी दॅट Zomato and call them to bring something for me, chicken or this and that. असं मी म्हटलं असेल का? उभ्या राहून बोलल्यामुळं थकले नाही, थकले। आ
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. खरंच अप्रतिम. भारतीय कला क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या कला लोकांच्या समोर आणणाऱ्या कलाकारांना घडवणाऱ्या संगीत कला केंद्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. संगीत कला केंद्रानं गेल्या 50 वर्षांपासून नृत्य, गायन आणि अभिनयासोबतच नाना कला प्रकारांना व्यासपीठ मिळवून दिलं. आजच्या सोहळ्याला अनुपम खेर, शबाना आझमी, हेमा मालिनी, रणबीर कपूर, पंकज उधास, कविता कृष्णमूर्ती इतकंच नाही तर नितीन मुकेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गायक सोनू निगम यांच्या गाण्यांनी ही सुरेल संध्याकाळ आणखीनच बहरली. आता आहे महामुंबई. उल्हासनगर महानगरपालिकेचा 843 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल 653 कोटी मालमत्तेची थकबाकी असलेल्या पालिका प्रशासनाला यंदाच्या आर्थिक वर्षात अवघी 40 कोटींचीच करवसुली करण्यात यश आलंय. त्यामुळे पालिका प्रशासनापुढे उत्पन्न वाढीचं खूप मोठं आव्हान कायम आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, दिव्यांग, विद्यार्थी, परिवहन, रस्ते, उद्यानं आणि पारंपरिक ऊर्जा अशा गोष्टींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. मालमत्ता करातून महापालिकेला 136 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे. महापालिकेला कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी 207 कोटी रुपये द्यावे लागत असून महापालिकेचा महसुली खर्च 374 कोटींच्या घरात आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा विमेंस प्रीमियर लीग स्पोर्ट्स 18 और जियो सिनेमा पर. खडकवलीत राहुल गांधींचं संसदीय सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली. तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोदी सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. आतापर्यंत अनेकांना शिक्षा झाली, त्यांच्या आमदारकी आणि खासदारकी रद्द का झाली नाही? राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीला पूर्णपणे मुठमाटी देण्याचं काम भाजपने केलंय असं विनायक राऊत यांनी म्हटलं. राज्यात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती, मीही अगोदर त्या पक्षात होतो. काँग्रेसने सत्ता असताना यंत्रणांचा दुरुपयोग केला. विरोधी पक्षाने सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विद्यमान सरकारकडून तसा दुरुपयोग होतच नाहीये असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. अहमदनगरच्या काष्टी इथे दूध भेसळ प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये 7 जणांना अटक झाली असून 5 जण फरार आहेत. तर या प्रकरणाचा तपास SIT किंवा CID कडे वर्ग करण्याची मागणी होते. राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दूध भेसळ विरोधात नवीन कठोर कायदा आणणार आहे. जर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. धाराशिव पालिकेकडून बँक खातं तसंच बाउन्स झालेल्या धनादेशाची माहिती लपवल्याप्रकरणी शासनाने 2 लेखापालांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधून GSTतून यावर्षी तब्बल 3,500 कोटींचं उत्पन्न झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 कोटींची उत्पन्नात वाढ झाली आहे. तर उत्पन्न वाढीसाठी GSTने तब्बल 40 धाडी टाकल्या. करमाळा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं जनशक्ती शेतकरी संघटनेनं निमगाव ते सातोली रस्त्यावर श्रमदान आंदोलन करून रस्त्यावरील खड्डे बुजवले. आमदार संजय शिंदे यांच्याकडे वारंवार मागणी करूनही रस्ते दुरुस्ती झाली नाही. रस्त्यावरील खड्डे बुजवून हा रस्ता आमदार शिंदे यांना अर्पण करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यामध्ये 5 कोरोना रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला आहे. सद्यस्थितीत या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले. जळगावच्या चोपडा तालुक्यात 15 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 1540 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय. तर शेतकऱ्यांना त्वरित मदत वितरण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडाऱ्यातील शेतकरी अमृत मदनकर यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 3 एकरमध्ये कारल्याची लागवड केली आणि यातून शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालंय. एका वर्षात तब्बल 10 लाख मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण. अमळनेर धुळे रस्त्यावर असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवून सुमारे 36,500 रुपये लुटलेत आणि याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. जळगाव शहरातील मानराज पार्क इथे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक देऊन वकिलाला चिरडल्याची घटना घडली. अपघातानंतर नागरिकांनी पाठलाग करून डंपर पकडला, परंतु वाहन चालक सोडून पसार झाला. अकोल्याच्या अकोट तालुक्यात नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून फिरत असणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी अटक केली. अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं आणि तो तसा गुन्हेगार झाला असा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. छत्रपती संभाजीनगरमधील बोडखा इथे शेख सनीवली बाबा यांच्या 3 दिवसीय उरुसाला सुरुवात झाली आहे. मिरवणूक चालू असताना गावातील 2 गटांमध्ये बाचाबाची झाली आणि या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या वांगी खुर्द गावात हळदीच्या आदल्या दिवशी आंघोळीला गेलेल्या वधूला हिटरचा शॉक लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आपण पाहताय महामुंबई. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सांगलीत पार पडला. यात सांगलीच्याच प्रतीक्षा बागलीनं पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. प्रतीक्षानं कल्याणच्या वैष्णवी पाटीलला आसमान दाखवलं आणि मानाची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरीची गदा कोणाला मिळणार याकडे महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलं होतं. 21 वर्षांची प्रतीक्षा सांगलीच्या तुंगगावची महिला पैलवान आहे. तिचे वडील पोलीस दलात हवालदार आहेत. याआधी सुद्धा प्रतीक्षानं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 2 पदकांची कमाई केली होती. आता तिनं पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. वैष्णवी उपविजेती ठरली असली तरी तिच्या या स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल तिच्या तालमीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वैष्णवी पाटील हिनं कल्याण नंदिवली भागातील जय बजरंग तालीम संघात कुस्तीचे धडे गिरवले. आज तिचा सामना पाहण्यासाठी तिच्या तालमीमध्ये प्रशिक्षक, सहकारी आणि खेळाडू यांनी गर्दी केली होती. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रॅक्टिस करून अनेक पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीमध्ये निश्चितच ते यश संपादन करेल याची खात्री देतो. खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच वजन वैष्णवीचं वजन खूप कमी आहे. 76 किलोच्या हेवी वेटमध्ये तिने पहिल्यांदाच हे करून एवढा मोठा बहुमान मिळवला आहे. ही भाग्याची गोष्ट आहे कल्याण डोंबिवली संघासाठी. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.